भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुक्यातील चिखला येथील नील चौधरी हा 4 वर्षाचा चिमुकला 1 जानेवारीला घराच्या समोर खेळत असताना सायंकाळी 4 वाजताच्या सुमारास अचानक बेपत्ता झाल्याची घटना घडली होती। गोबरवाही पोलीस स्टेशनमध्ये गुन्ह्याची दाखल केली असून पोलीस प्रशासन व वन विभागाच्या संयुक्त शोध मोहीम सुरू असतानाही 3 दिवस लोटूनही बेपत्ता नील गवसला नव्हता। त्यामुळे परिसरात संताजनक चर्चेला ऊत आला होता। पोलीस प्रशासन व वन विभागाच्या संयुक्त शोध मोहीम सुरू असताना दिनांक 4 जानेवारी शनिवारला दुपारी 2 वाजताच्या सुमारास चिखला येथील जंगल परिसरातील एका झाडाखाली चिमुकला नील झोपलेल्या अवस्थेत सापडला। त्याला गोबरवाही प्राथमिक आरोग्य केंद्रात तपासणीसाठी नेले असता तो सुखरूप असल्याचे सांगण्यात आले। पोलीस प्रशासन व वन विभागाच्या शोध मोहिमेला यश प्राप्त झाले असून 4 वर्षीय बालक नील याचा अपहरण झाला होता की काय याचा पुढील तपास भंडारा पोलीस अधीक्षक माननीय नुरुल हसन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस प्रशासन करत आहे। महाराष्ट्र लाईव्ह न्यूज धर्मेंद्र भूते, तालुका प्रतिनिधी तुमसर। तारीखला सुमारास 4 वाजताच्या सुमारास इथे चिखला गावामध्ये एक 4 वर्षाचा मुलगा मिसिंग झाला होता। त्यावर गोबरवाही पोलीस स्टेशन अंतर्गत ताबडतोड FIR घेतले। 363 जुना BNS IPC सेक्शनमध्ये गुन्हा दाखल केला। गुन्हा दाखल झाल्यानंतर लोकल पोलीस स्टेशननी आधी सर्च केला, रात्रीपर्यंत सर्च केला, परंतु मुलगा मिळाला नाही। नंतर आम्ही LCBची टीम पाठवले आणि DFO साहेबांनी सुद्धा त्यांची टीम पाठवली, तरीसुद्धा तो मिळाला नाही। पुढच्या दिवशी आमची ॲडिशनल SP, DYSP आणि पूर्ण जिल्ह्याची टीम इथे आली, RCP आली। सतत 3 दिवस त्याचा शोध घेतला, ड्रोनचा वापरसुद्धा केला, तरीही मुलगा मिळाला नव्हता। आज सुमारास 2 वाजताच्या सुमारास जे मुलगा होता ते जे चिखला माईंची पहाडी आहे त्या पहाडीवर मिळाला। त्यांना आता PSCमध्ये ॲडमिट केलेला आहे आणि पुढील तपास चालू आहे। जसे तिथपर्यंत पोहोचला काय आहे याचे मागे ते आम्ही तपास करतो। सर, मुलगा सुखरूप आहे आजपर्यंत 90 तासानंतर, त्याच्यामध्ये काही अशक्तपणा वाटत नाही, तर काय अपहरण होऊ शकतो काय? तो मुलगा कसा आहे ते डॉक्टरांनी आतापर्यंत मला सांगितलं नाही। ते आता नंतर आम्ही PSCमध्ये जाऊ आणि पाहणी करू। तोपर्यंत आम्ही आमची क्राईम ब्रांचची ते याच्यावर काम करतो। बनवा व्हिडिओ, पाठवा व्हिडिओ, आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ। ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज। आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा आणि हो, बेल आयकॉन दबायला विसरू नका। जय महाराष्ट्र।